नमस्कार. तर आज मी तुम्हाला काही महत्त्वाची माहिती सांगणार आहे. ती म्हणजे आपला जो ओरा असतो, जो आपल्या सभोवती असतो, तर त्याला एक संरक्षण कवच म्हणजे आपल्या आभामंडलात कुठली वाईट शक्ती, नकारात्मकता सहज किंवा ती प्रवेशच करू नये म्हणून एक आपल्याला संरक्षण कवच म्हणून आपल्याला काही कवच लावायचे असतात. कवच म्हणजे कसे लावायचे तर त्याचं काही माहिती मी तुम्हाला देत आहे. तर सगळ्यात संरक्षक आणि सगळ्यात जास्त पॉवरफुल कवच आहे ते म्हणजे आहे सूर्यकवच. तर सूर्यकवच कसं आपण आपल्या ओराला लॉक करायचं ते मी तुम्हाला सांगते. तर याची सुरुवात आपण रविवारपासून करावी, कारण रविवार हा भगवान सूर्यदेवांना समर्पित आहे. तर काय करायचं, सकाळी लवकर उठायचं रविवारी आणि 6:30च्या आतपर्यंत सूर्याला अर्घ्य द्यायचं. 7पर्यंत किंवा 6:30पर्यंत तुम्ही अर्घ्य द्यायचं सूर्याला. तर अर्घ्य देताना तुम्ही सूर्याचा कोणताही मंत्र म्हणू शकता आणि फक्त पाण्याचं किंवा तुम्ही त्या पाण्यात साखर किंवा पाण्यात हळद किंवा लाल फूल असं यापैकी काहीही टाकून तुम्ही ते अर्घ्य सूर्याला अर्पण करू शकता. आणि ते झालं की नंतर आपण घरात येऊन किंवा सूर्यासमोर म्हटलं तरी चालेल किंवा पूर्वेला आपलं जिथं आपल्या घरातील देवघर असतं त्याच्या पुढे बसूनसुद्धा आपण हे जे कवच आहे ते पाठ करून आपल्या ओराला लॉक करू शकतो. तर काय करायचं, पूर्वेकडे तोंड करून बसायचं. अर्घ्य देऊन झालं की सूर्याला प्रार्थना करायची की सूर्य भगवान तुमच्यासारखे तेज, आरोग्य आणि संरक्षण हे मला प्राप्त होऊ देत. नंतर सूर्यकवच आहे ते तुम्ही पाठ करायचं असतं. तुम्हाला ते इझिली कुठेही अवेलेबल होईल. तर ते सूर्यकवच अगदी 1 मिनिटाच्या आत पण तुमचं पठण करून होईल. ते तुम्ही पाठ करायचं आणि ते पाठ करायच्या पूर्वी थोडंसं पाणी तुम्ही तुमच्या शेजारी ठेवू शकता. ते कवच पूर्ण म्हणायचं, त्या पाण्याला जागृत करायचं त्या सूर्यकवचाने आणि ते पाणी तुमच्या सभोवताली 10 दिशांना थोडं थोडं शिंपडून घ्यायचं आणि डोळे झाकून असं व्हिज्युअलाइज करायचं की एक सूर्यासमान तेजोमय गोळा तयार होतो आणि तो तुमच्या ओराच्या बाहेर एकदम सर्व बाजूंनी तो तेजोमय होऊन तुम्हाला त्याचं कवच प्रदान होतंय. असं तुम्ही डोळे झाकून ते व्हिज्युअलाइज करायचं. व्हिज्युअलायझेशन हे मस्ट आहे. हे झालं की तुम्ही सूर्यदेवाचा 11 वेळा मंत्र जप करायचा. तर कोणता तो मंत्र आहे, तर ते आहे ओम घृणी सूर्याय नमः. परत एकदा सांगते, ओम घृणी सूर्याय नमः. असे केल्याने काय होतं, तर आपला ओरा आहे तो लॉक होऊन त्याला एक संरक्षण कवच प्राप्त होतं. तर तुम्हीसुद्धा तुमचा ओरा अशा प्रकारे लॉक करा. धन्यवाद.